सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. 2 दिवसापूर्वी मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता. त्यात मी बोललो होतो, की आमचं पत्र्याचं शेडचं काम चालू आहे. तर फायनली आमचं पत्र्याचं शेड कंप्लीट झालं आहे. तर पत्र्याचं शेड आम्ही कसं बनवलं, किती रूमा काढल्या, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पूर्ण माहिती देतो. तर हे बघा, हे माझे वडील आहेत. आज आम्ही पत्र्याचं शेड मारत आहेत, तर त्याची पूजा करत आहेत. प्रत्येकाचं स्वप्न असतं, की आपलं एक चांगलं हक्काचं घर असावं. आणि असंच आमचं एक स्वप्न होतं, की ज्या शहरात आम्ही राहतो त्या शहरात आमचं एक स्वतःचं घर व्हावं. तर आम्ही भलं मोठं तर नाही, पण घरासारखंच एक पत्र्याचं शेड मारत आहे आम्ही. तर तुम्ही पाहू शकता, त्याचंच आज आम्ही कामाला सुरुवात केली. आणि हे माझे वडील आहेत, ते पूजा करते आहेत. तुम्ही पाहू शकता. फार दिवसापासून इच्छा होती, की ज्या शहरात आपण राहतो आहे तिथं आपलं एक स्वतःचं हक्काचं घर व्हावं. तर आज आम्ही हे पत्र्याचं शेड मारत आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही पत्र्याचं शेड कसं बांधलं आहे तुम्हाला पूर्ण माहिती देतो मी. आणि आमचं पत्र्याचं शेड कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज पत्र्याचं शेड मारत आहेत. भविष्यामध्ये याच ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं घर बांधू. फक्त देवाची कृपा असायला पाहिजेत, मेहनतीला फळ पाहिजेत आणि तुमच्यासारख्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजेत. तर नक्कीच या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे घर बांधू. तर तुम्ही पाहू शकता, आता आमचे मिस्त्री लोक कामाला सुरुवात केली आहे. एंगल्स वगैरे गाडलेत, तुम्ही पाहू शकता. 2 रूमा काढत आहेत आम्ही आजूबाजूला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर बघा, साईडचे पत्र मारणं सुरुवात झाली आहे. एंगल गाडणं झालेत. आता साईडचे पत्र मारत आहे, तुम्ही पाहू शकता. तर आमचं शेड कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. कसं बनवलं आहे आम्ही शेड. तर साईडचे पत्र्याचं काम चालू आहे, तुम्ही पाहू शकता. आता 2 रूमा काढत आहे आम्ही. आणि भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारे घर बांधू आम्ही इथं. तर बघा, अशा प्रकारे 2 रूमा बनवत आहे आम्ही आजूबाजूला. हे मधामध्ये पडदी मारलेली आहे. हे बघा, ही एक रूम आहे आणि हे मधामध्ये पडदी मारलेली आहे आणि ही दुसरी रूम आहे. तर अशा प्रकारे आम्ही 2 रूमा बांधल्यात. साईडचे पत्र मारणं झालेत आणि फायनली आमचं शेड तयार झालं आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, ही एक रूम आहे. अजून भरती टाकायचं काम बाकी आहे, त्याच्यामध्ये अजून भरपूर काम बाकी आहे. परंतु जे महत्त्वाचं काम होतं शेड मारणं ते झालं आहे. तर ही एक रूम बनवलेली पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्याच बाजूला ही आहे दुसरी रूम. याच्यात पण भरती टाकायचं काम बाकी आहे. अजून भरपूर काम बाकी आहे, परंतु जे महत्त्वाचं काम होतं शेडचं ते कंप्लीट झालं आहे. तर अशा प्रकारे आम्ही 2 रूम बांधल्यात आणि समोर इकडं संडास बाथरूम बांधणार आहेत आम्ही. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही 2 रूमा तयार केल्यात. तर कसं वाटलं आमचं पत्र्याचं शेड कमेंटमध्ये नक्की सांगा.